संग्राम, हम्म. काही गाणी आठवतायत मला आता. आता काय कुठली? वारागाई गाणे, प्रीतीचे तराणे, हा, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मीरावजी. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. आणि आत्ताच्या काळातलं ते टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. वा, ही गाणी आणि हे शब्द म्हणजे एकदम प्रेमळ माहोल आहे नाही. पण खरं तर बघ ना, त्या त्या काळात त्या गीतकारांनी, गायकांनी आणि संगीतकारांनी त्या त्या काळाशी सुसंगत असलेल्या प्रेमाची व्याख्या, त्या त्या काळाशी सुसंगत असलेल्या प्रेमाची व्याख्या त्यांच्या त्या गाण्यातून अगदी अधोरेखित केली आहे ना. हो ना, म्हणजे त्या त्या काळातल्या तरुणाईला त्यांनी मंत्रमुग्ध केलंच, पण पुढच्या पिढ्यांना सुद्धा वेड लावलं. खरंच आहे. माधुरी, मला सांग, तू असं कधी मराठी गाण्यात ना स्वतःचं प्रेम व्यक्त केलंयस का? काहीतरीच काय. हे लाजतेस काय, सांग ना. नाही नाही नाही, लाजत वगैरे नाहीये मी. पण म्हणजे आता तू विचारलंच आहेस तर खरं सांगू का, सांग ना. मला ना जाम आवडेल कोणीतरी जर माझ्यासाठी असं मराठी गाणं गाऊन प्रेम व्यक्त केलं तर. मग तेव्हा लाजायला खरंच आवडेल मला. म्हणजे असं कोणीतरी मराठी गाणं गावं आणि ते प्रेम व्यक्त करावं. वा वा, ऐकतायत सगळे, कोणीतरी नक्की व्यक्त करणार हा प्रेम. करेल ना? करणार करणार. नक्की? हो हो. तू म्हणतोस तर होईल असं मला हा, वाटतंय. पण संग्राम, मला सांग, तुझं काय, तू कधी व्यक्त केलंयस का, कधी कधी व्यक्त केलंयस का असं प्रेम? म्हणजे काय, गाणं कुठलं माहितीये? ही पोरी साजूक तुपातली हिला. आहा आहा आहा. नाही म्हणजे हे गाणं तसं डॅशिंग आहे, पण यातही प्रेम आहे बरं का. आणि मगाचपासून आपण अशी प्रेमळ गाणी इथे सगळी आठवतोय, त्याबद्दल बोलतोय, तर हा माहोल कसा प्रेमळ, रोमॅन्टिक आणि असं मस्त झालाय. तर मला वाटतं ह्या सगळ्या प्रेक्षकांना देखील ह्या प्रेमाच्या माहोलमध्ये, या रंगात नाहून जाऊ दे, म्हणजे त्यांनाही हा नॉस्टॅल्जिया फील करता येईल. काय वाटतं तुला? तर रसिक हो, तुमच्या समोर आता प्रेमाने ओतपोत भरलेला असा हा सदाबहार परफॉर्मन्स सादर होणार आहे. वाचून घे प्रेमाचा हलका इशारा, डोळे तुझे झाले आता माझ्या मनाचा निवारा, रस्ते उभे झाले तुझे न्हाल्या दिशा, नशिबाचा तारा, तारा तू माझ्या नशिबाचा तारा, तू माझ्या नशिबाचा तारा, तारा तू माझ्या नशिबाचा तारा. तू भेटण्या आधी किती होतो इथे मी एकला, जणू भेटतो मी स्वतःला. ओढीत आहे गुलाबी नशा, असे वाहणे दिशेला तुझ्या मिलात तू माझ्या नशिबाचा तारा, तारा तू माझ्या नशिबाचा तारा, नशिबाचा तारा, तारा जीव झाला दंग, वाट जग जरा है गुंग थांबलं, भिरभिरे का मन हे तुझ्यात आज पण
लागलं. तू हसाव मी भिजाव रंग तू जणू प्रेमातला. बाबरा मी हावरा मी ढंग हा म्हणू कोणता हा. स्वप्न सारे उन्हाळ झाले का जरा जरा. ओ हो हो चिंब झालं उधाण आज वार हवीशी वाटे तू मला. ओ हो हो चिंब झालं उधाण आज वार हवीशी वाटे तू मला. तुझ्या पैंजणाची चाहुल गोर नाजूक हे पाऊल. तुझ्या पैंजणाची चाहुल गोर नाजूक हे पाऊल. तो चांदणी नभातली दूर 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 लागली जीवाला ही तुझीच गात राणी गात गात बहरली ग एक साथ. सावल्या ही खेळती ग सोबतीला चांदरात. मन उन्हाड उन्हाड माग माग तुझ्या पळतया. तुझ्या ग संगतीनं येड व्यभान हे झुलतया. उन्हाड उन्हाड माग माग तुझ्या पळतया. तुझ्या ग संगतीनं येड व्यभान हे झुलतया. उन्हाड उन्हाड माग माग तुझ्या पळतया. तुझ्या ग संगतीनं येड व्यभान हे झुलतया. उन्हाड उन्हाड माग माग तुझ्या पळतया. सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी 2026 हा सोहळा कलेचा सन्मान करणारा असल्यामुळे तुझी अस्सल कला तू इथे सादर करू शकलास आणि धन्यवाद. तुला कौतुक देखील इथे मिळालेलं आहे. कौतुकाची थाप. सलग बरंच मराठीत बोललीस तू, एकदम मस्कन बोललीस सगळं. शिकते ना मी हळूहळू. वा, वा, वा. आणि तुला त्रास नको म्हणून अधूनमधून थँक्यू. थँक्यू बोललास तू आता. धन्यवाद. आठवण करून दिली तुला, म्हणजे पटापट तू 3-4 इंग्रजी शब्द घालशील मध्ये. नाही नाही घालणार. प्रयत्न करते. अजून गाणं चल, गावं आता लागणार तू आहे असं गाणं वाटत. ए नाही वेडा आहेस का. सांस्कृतिक कला दर्पण सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार. चंदेरी केसांचा अंगावर जॅकेट घालून एक तरुण चालताना दिसला की पाठीमागून सुद्धा एका क्षणात ओळखता येणारा हा अवलिया म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे. अशा या राजविंद्या भारदस्त व्यक्तिमत्वाचा जन्म 26 एप्रिल 1952 रोजी मुंबईतल्या कामाठीपुरात झाला. शालेय शिक्षण 1 ते 7वी ह्यूम हायस्कूल भायखळा इथं झालं. त्यानंतर युनियन हायस्कूल खेतवाडी इथं पुढचं शिक्षण झालं. युनियन हायस्कूलमध्ये असताना शाळेत बालनाट्यातून काम करत असताना नाटकाचे अनेक संस्कार झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट इथं पूर्ण केलं. महाविद्यालयात असताना टूरटूर एकांकिका लिहिली आणि दिग्दर्शित केली. टूरटूर एकांकिका एवढी गाजली की पुढे व्यावसायिक रंगभूमीवर टूरटूर नाटक अवतरलं आणि आयुष्याला वेगळी गती प्राप्त झाली, जी आजतागायत थांबली नाही. उत्तमोत्तम असे पुरुषोत्तम पुढे पुरू म्हणून ओळखले जाऊ लागले. साली पहिलं प्रायोगिक नाटक अलवारा डाकू त्यांनी केलं. दरम्यानच्या काळात वडिलांनी पारंपरिक तंबाखूच्या व्यापाराची संधी दिली, पण ती न स्वीकारता पुरूंनी जाहिरात क्षेत्र, नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला वाहून घेतलं.
1983 साली लेखन दिग्दर्शन संगीत देत स्वतः निर्माते झाले आणि टूरची गाडी रंगभूमीवर आली. त्यानंतर काय डेंजर वारा सुटलाय, मुंबई मुंबई अशी नाटकं केली. 1989 साली पुन्हा एकदा आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकून हमाल दे धमाल या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन त्यांनी केले. यातलं दहीहंडीचं गीत मराठीत अजरामर झालं. गेली 52 वर्षे 70 नाटकांना आजपर्यंत त्यांनी संगीत दिलेलं आहे. 9 सिनेमांचे लेखन दिग्दर्शन केले. 25हून अधिक नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. 1993 साली तावीज या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अशा गुणी कलावंताने नुकतेच 2 दिवसापूर्वी 26 एप्रिल रोजी 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. तरीही लेखनाची दिग्दर्शनाची त्यांची भूक भागत नाही. म्हणूनच आजही ते कार्यरत आहेत. अशा उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेऊन आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संगीतकार पुरुषोत्तम बेर्डे यांना सांस्कृतिक कला दर्पणचा मानाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपण अशीच उत्तरोत्तर कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानाचे नाव जगात कीर्तिवंत ठेवावे. आपणास पुढील कार्यास आणि आयुष्यात लक्ष लक्ष शुभेच्छा. कलागौरव पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत सन्माननीय पुरुषोत्तम बेर्डे सर. आणि यांना हा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्री अशोक सराफ यांना, चंद्रशेखर सांडवे यांना आणि रवींद्र आवटी यांना. आणि विनंती करते चंद्रशेखर सांडवे यांना त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे सरांना मंचावर घेऊन यावे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बेर्डे सरांचं शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करावा. पुरुषोत्तम बेर्डे सरांना विनंती करते या प्रसंगी त्यांनी 2 शब्द बोलावेत. हॅलो, नमस्कार. सांस्कृतिक कला दर्पण आयोजकांचे मी अत्यंत आभार मानतो. विशेषतः चंद्रशेखर सांडवे यांचं मला खूप कौतुक आहे. आणि गेले 3-4 वर्ष फक्त मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नव्हतो. आधीचे सर्व पाहिले होते. आणि यावर्षी तो मला म्हणाला की यावर्षी पुरुदादा तुम्हाला कसंही करून यावंच लागेल. मी म्हटलं बघतो रे, खूप लांब असतात ते सोहळे, पण मी 100% यावं म्हणून कदाचित हा पुरस्कार मला दिला असावा. पण खूप आनंद आहे. त्यावेळेला मी ज्या पद्धतीने तो सगळं आयोजित करत होता हे सगळं, आणि मला खरंच एवढ्यासाठी कौतुक वाटतं की 5-6 मोठे सोहळे आपल्या ह्या शहरामध्ये होतात, मुंबई पुण्यामध्ये, आणि ते खूप मोठमोठ्या चॅनल्सचे असतात, सरकारी असतात, पण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या खांद्यावर हे सगळं घेऊन सादर करणारा हा एकमेव सोहळा आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्याचा मला खूप आनंद होतो. आणि दुसरा आनंद, ज्यांच्या हस्ते हा मला पुरस्कार स्वीकारायला मिळाला ते मला अचानक लागलेली लॉटरी आहे. अशोकजी यांच्यातर्फे, यांच्या वतीने हा त्यांच्या
वतीने हा पुरस्कार स्वीकारायला मला खूप आनंद झाला. याचं कारण मी पहिल्यांदा यांना जेव्हा पाहिलं स्टेजवर, तो दिवस आजही मला आठवतो. साहित्य संघात लक्ष्मीकांत तेव्हा सतत वारंवार असायचा आणि मी जे मध्ये कुठेतरी असायचो. मला त्याचा निरोप आला की आज संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीत साहित्य संघात ये, इथे एक अप्रतिम एकांकिका बघायला मिळणार आहे आणि त्याचं माउथ पब्लिसिटी सॉलिड आहे. म्हणून आम्ही गेलो तर प्रचंड तुडुंब भरलेलं साहित्य संघ. कसं बसं लक्ष्मीकांत आणि मी समोरच्या खड्ड्यात बसलो, एवढी गर्दी होती. आणि समोर रमेश पवार लिखित, रमेश पवार आणि अशोक सराफ अभिनीत म्या नावाची एकांकिका चालू होती. आणि एक अप्रतिम टायमिंग आणि हे सगळं इतकं होतं की त्यानंतर आलेले चित्रपट, त्यानंतर जे सगळं बघायला मिळालं, अशा व्यक्तीच्या वतीने त्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा मला मिळाला. हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी अतिशय आनंदित आहे. या प्रसंगी सर्वांचं श्रेय आहे इथपर्यंत पोचण्याचं. फक्त ही चित्रफित 2 वेळा का अडकली ते कळलं नाही. कारण गेल्या वर्षी झी गौरव मिळाला तेव्हा मला पुरस्कार देताना लाईटच गेली होती. त्यामुळे इथून पुढे जे पुरस्कार जे कोण मला देणार असतील त्यांनी कृपया लाईट आणि साऊंडचा व्यवस्थित विचार करावा. आजच्या प्रसंगी मला माझे सहकारी खूप आठवतात. विशेषतः लक्ष्मीकांत किंवा या मंडळी सादर करूया ह्या आमच्या संस्थेतील जे दिवंगत माझे मित्र. आज आमच्या ह्या आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर जिला हा पुरस्कार मिळतोय दुसरा, ती आमच्या या मंडळी सादर करूयाचीच एक अभिनेत्री आहे, निवेदिता जोशी. आणि आता ती सराफ. तर हा सगळंच आनंद आहे. सुरुवातच 3 वेळा ऐकायला मिळाली कामाटीपुरात जन्म झाला. आज त्या कामाटीपुराने मला बरंच काय दिलं. त्या काळात सांगायला थोडंसं असं हे वाटायचं की काय हो, कुठे राहता तुम्ही? तर भायखळा. भायखळाला कुठे? नागपाडा. नागपाड्याला कुठे? कामाटीपुरा. पण आता त्याचं काही वाटत नाही, कारण क्लोज एन्काउंटरसारखं पुस्तक कामाटीपुरातून निर्माण झालं. अलवारा डाकूसारखं नाटक तिथून आलं. त्या वातावरणातून ते सगळं कल्चर, माझ्या अंगातलं संगीत, माझ्या अंगातलं वादन, हे सगळं त्या कामाटीपुरातल्या सगळ्या वातावरणातून, सणांतून, तिथल्या हमाल धमालचं जे गाणं आपण बघितलं ते अंगात भिनलं होतं, ते बाहेर आलं. तर असं कला आपल्या अंगात जाते. कुठे जन्म होतो हे महत्त्वाचं नाही आहे, नंतर आपण काय करतो हे महत्त्वाचं. आणि ते मला सगळं करायला मिळालं. मी या रंगभूमीचा, चित्रपट विश्वाचा अत्यंत आभारी आहे की त्याने मला आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि अशा पद्धतीचं पुरस्कार मला देण्यात येत आहेत. परत एकदा मी या प्रतिष्ठानाचे आभार मानतो. खूप बोलायचं आहे, मी व्हिडिओ टाकेन उद्या, त्याच्यामध्ये मी बोलेन. आता तुमचा वेळ याचं घेत नाही. धन्यवाद. आपण सर्वांनी उभं राहून मला मानवंदना दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. पुरुषोत्तम सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. कलागौरव पुरस्काराच्या दुसऱ्या ज्या मानकरी आहेत त्यांच्या कारकिर्दीची ही छोटीशी झलक आधी पाहूया. सांस्कृतिक कला दर्पण सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार. सौंदर्य, सात्विकता आणि अभिनयाचा एक अद्भुत संगम, ज्यांच्या एका स्मितहास्याने मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उजळून निघाला, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ. 10 जानेवारी 1963 मुंबईच्या विलेपार्ले भागात एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. विलेपार्ले महिला संघाच्या शाळेत शिकत असतानाच अभिनयाची बीजं त्यांच्या मनात रुजली होती. अवघ्या 14व्या वर्षी 1977 साली मधुसूदन कालेलकर यांच्या अमृतवेल या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं. याच काळात परिवर्तन आणि अपनापन यासारख्या चित्रपटातून एका बालकलाकाराचा हा प्रवास सुरू झाला.
त्यानंतर सुरू झाला तो यशाचा अखंड सिलसिला. नवरी मिळे नवऱ्याला, धूम धडाका अशी ही बनवाबनवी, थरथराट आणि फेकाफेकी या चित्रपटांनी तिकीट बारीवर इतिहास घडवला. महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गजांच्या साथीने निवेदिताजींनी मराठी मनावर गारूड घातलं. 60हून अधिक मराठी आणि 11हून अधिक हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचे विविध रंग उधळले. जेव्हा चित्रपटसृष्टीतून त्यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला तेव्हा तिथेही अगबाई सासूबाई, भाग्य दिले तू मला आणि आई बाबा रिटायर होत आहेत यासारख्या मालिकातून त्यांनी प्रेक्षकांच्या घराघरात हक्काचं स्थान मिळवलं. असं म्हणतात की अस्सल सोनं आणि हिरा पारखण्याचं कसब फक्त एका जोहरीला असतं. अभिनय क्षेत्रातील शहेनशाह अशोक सराफ यांनी हा देखणा हिरा पारखला आणि 1990 मध्ये हे 2 दिग्गज कलाकार विवाह बंधनात अडकले. निवेदिता जोशींच्या आयुष्याची नवी इनिंग निवेदिता सराफ म्हणून सुरू झाली. आजही त्याच जोमाने, त्याच उत्साहाने आणि आजही तरुणींना लाजवेल अशा चिरतरुण सौंदर्याने त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. काळाच्या ओघात अनेक चेहरे आले आणि गेले, पण निवेदिताजींच्या अभिनयाची मोहिनी आजही कायम आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला, कलावंताला आणि मराठी संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या व्यक्तिमत्वाला या उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेऊन आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना सांस्कृतिक कला दर्पणचा मानाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक देताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपण अशीच उत्तरोत्तर कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानाचे नाव जगात कीर्तिवंत ठेवा. आपणास पुढील कार्यास आणि आयुष्यात लक्ष लक्ष शुभेच्छा. कला गौरव पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी आहेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिताताई जोशी सराफ. मी सांडवे सरांना विनंती करतो की त्यांनी ताईंना नटेश्वराचा आशीर्वाद हा रसिकैने हो जमला. स्नेहाचा नवानाचा गौरव सोहळा प्रेमाचा पाहण्या रंगमंच रंगला. सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी. सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी. सांस्कृतिक कला दर्पण. यंदाच्या वर्षी या कलागौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या निवेदिताताई जोशी सराफ यांना मी विनंती करते की त्यांनी देखील या प्रसंगी 2 शब्द बोलावेत. सर्वप्रथम म्हणजे मी सांस्कृतिक प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे की हा पुरस्कार आज तुम्ही मला दिलात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो माझे गुरु, माझे पती, त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. आज मी जी काही आहे ती फक्त अशोकमुळे इथे उभी आहे तुमच्यासमोर. तो नेहमीच माझ्या पाठीशी अक्षरशः पहाडासारखा उभा राहिला आहे आणि मला नेहमी त्यांनी खूप एनकरेज केलं आहे आणि मला खूप त्यामुळे असं इमोशनल झाले मी. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे कारण असं वाटतं की खूप जबाबदारी वाढली आहे. अजून फार कमी काम करायला मिळालं आहे. खूप काम करायचं आहे आणि हा पुरस्कार नक्कीच माझा एकटीचा नाही आहे. माझे कितीतरी दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार, अगदी मी म्हणेन स्पॉट बॉईज आल्या आल्या पहिल्यांदा चेहरा त्यांचा आपण बघतो की ताई काय देऊ, चहा देऊ का पाणी देऊ, त्यांच्यापासून आपल्या पूर्ण दिवसाची सुरुवात होते. ते सगळे बॅकस्टेज वर्कर्स, नाटकांमध्ये काम करत असताना पटकन आपल्या हातात येऊन वस्तू देणारे, ज्याच्यामुळे आपली कधी एंट्री चुकणार नाही, असे सगळे माझे बॅकस्टेज वर्कर्स. या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये तेवढाच वाटा आहे. आज माझी मोठी बहीण आली इथे, डॉक्टर मिनल परांजपे, माझे मेहुणे आले डॉक्टर परांजपे, आणि माझी भाची कॅप्टन अदिती परांजपे आली आहे. आणि मघाशी पुरू तू म्हणालास तसंच तुझ्या सोबतीने मला आज हा पुरस्कार मिळाला आहे. मी जेव्हा एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये काम केलं तेव्हा सर्वात माझा पहिला दिग्दर्शक तू होतास.
आलोबारा डाकू या नाटकामधून आणि चोहे या नाटकामधून एक माझा छान मित्र आणि तुझ्या बरोबरीने आज हा पुरस्कार मला इथे मिळतोय ह्याच्याबद्दलही मला खूप खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. आणि थँक्यू अशोक. सॉरी मला हे करायलाच पाहिजे म्हणून मी नमस्कार करते. खरंच तुमची मी खूप आभारी आहे. असं वाटतं की खूप खूप काम करायचं आहे आणि ह्या अशा पुरस्कारांमुळे ऊर्जा मिळते अजून पुढे काम करायची, अजून काहीतरी चांगलं करून दाखवायची. त्यासाठी थँक्यू. आणि तू खूप छान गायलास रे, त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू. ऐकलंत ना सगळं? नमस्कार. या लोकांनी हिचा जो यथोचित गौरव केला हा म्हणजे योग्य असाच आहे असं मला तरी वाटतं. आतापर्यंत तिची कारकीर्द घडवण्यासाठी जी धडपड, जी धावपळ झाली, घर आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळून तिने ज्याप्रमाणे स्वतःला डेव्हलप केलं अभिनय क्षेत्राबद्दल, त्याबद्दल मला तिचं कौतुक वाटतं आणि त्याबद्दल मी तिला नेहमीच धन्यवाद देईन या बाबतीत. कारण फार लोकांना असं जमतं एका वेळेला 4 अवधानं ठेवणं. आमचं लग्न झाल्यानंतर ही अवधानं मी अजूनही बघतोय. ही अवधानं अजूनही सांभाळली जात आहेत. एका वेळेला 4 अवधानं. मला सवय झाली आता या गोष्टीची. पण काय असतं, तुम्ही स्वतःला डेव्हलप करणं हे जास्ती सगळ्यात मोठं असतं. आपण गुरु असतो असं म्हणतात, पण गुरु हा तुम्हाला फक्त सांगण्यासाठी असतो की हे असं असं करायचं असतं. किंबहुना काही गुरु तुम्हाला ते करून दाखवतात पण शेवटी जे करायचं असतं ते तुम्हालाच करायचं असतं. आणि ते तुम्ही कसं करता, तुम्ही किती ती सांगितलेली गोष्ट आत्मसात करता आणि त्याप्रमाणे प्रतीत होता, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरते. मला आज खरोखरच बरं वाटतं की तिला आज हा पुरस्कार मिळून हिचा गौरव केलात. म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या आयुष्यात तिने जे काही कामं केले त्याबद्दल हे सार्थक झालं असं मला वाटतं. दुसरे माझे मित्र बेर्डे साहेब, काही शून्यातून निर्माण केलेली काही माणसं असतात, त्यातला तो एक आहे. हे बेर्डे बंधू असेच आहेत. झिरोमधून सुरुवात केली आणि याने काहीतरी अचीव करून दाखवलं. स्वतःचं एक स्थान इंडस्ट्रीमध्ये या लोकांनी निर्माण केलं. म्हणजे ही गोष्ट म्हणजे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. काहीही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही या इंडस्ट्रीत स्वतःचं नाव करणं, स्वतःचं एक स्थान मिळवणं ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि किती कठीण गोष्ट आहे हे ते साध्य करणाऱ्यालाच माहिती असेल. सगळं म्हणजे धडपड करूनच तो आज इथपर्यंत पोचला आहे, पुरुषोत्तम बेर्डे. मग अशी मला वाटलं जे हे सुरू झालं, रील सुरू झालं, तेव्हा मला वाटलं की हे तरी सरळ जाईल, पण नाही. तिथं पण 2दा गचका खाल्लाच. तर त्याच्या नशिबात असं नाही की सरळ सगळं मिळालं आहे. त्याने ते मिळवलेलं आहे, ते कमवलेलं आहे. आणि म्हणून तो आज या लेवलला, या स्थानावर येऊन पोचलेला आहे. मला त्याचं नेहमीच कौतुक वाटतं. मला त्याच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो की त्याने हे स्वतःहून निर्माण केलं आणि स्वतःहून मिळवलेलं आहे. आणि आता बोलायचं जर या सांस्कृतिक नावं विसरायला होत आहे तो हल्ली. हे लोक सातत्याने सादर करतात. मला यांची आधीची 2 हे मिळालेली आहेत. 2 पारितोषिक यांच्याकडून मला मिळालेली पहिली.
बेस्ट ॲक्टर म्हणून. आता मला तोच सर्वश्रेष्ठ. आणि आता आणखी एक आमच्या घरात आलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो. मी त्यांचा त्याबद्दल अतिशय ऋणी आहे. मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी 3 अवॉर्ड्स आमच्या घरात पाठवली. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. धन्यवाद. मान्यवरांचे खूप आभार. आणि आजच्या या सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या निवेदिताताई सराफ यांचेही आभार आणि खूप खूप अभिनंदन. सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. संग्राम, पाहिलंस का आत्ता? मला वाटतं सांस्कृतिक कला दर्पण सोहळ्याचा हा मंचच असा आहे की इथे मंचावर आलेला असू दे नाहीतर प्रेक्षकांमध्ये बसलेला कलाकार असू दे, प्रत्येकजण व्यक्त होतोय. आणि मग कोपरखळा असू दे नाहीतर स्वतःचे टायमिंग्स असू दे, या सगळ्यातून इथे आपापली कला सादर केली जाते. आणि ही या सोहळ्याचीच जादू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि म्हणूनच पुढील कलेचा सन्मान करण्यासाठी, पुढील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढील पुरस्काराकडे वळूयात. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करते मानसी नाईक, सुधीर सोमवंशी यांना. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. नामांकन आहेत अक्षता आचार्य, ठरलंय फॉरएव्हर, शुभांगी जाधव, का रुसली रखुमाई, अंकिता लांडे, फिल्टर कॉफी, सुप्रिया विनोद, लागली पैज, अपर्णा चोथे, गोष्ट तिच्या घटस्फोटाची. आणि विजेती आहे नमस्कार. व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागून आहे. पहिलं सुप्रिया विनोद, लागली पैज. दुसरा आहे शुभांगी जाधव, का रुसली सखुबाई. विजेत्यांचं खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. नामांकन राजन ताम्हणे, गोष्ट तिच्या घटस्फोटाची, सुनील गोडसे, रणरागिणी तारा राणी, संभाजी तांगडे, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, उमेश ठाकूर, रणरागिणी तारा राणी, संग्राम समेळ, सविता दामोदर परांजपे. आणि विजेते आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हे सुद्धा विभागून आहे. सुनील गोडसे, रणरागिणी तारा राणी आणि उमेश ठाकूर, रणरागिणी तारा राणी. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. यापुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अनिल पाटणकर, उदय टिकेकर आणि दिलीप ठाकूर यांना. पुढील पुरस्कार आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. नामांकन आहेत मुग्धा कर्णिक, पारू, झी मराठी, हर्षदा खानविलकर, लक्ष्मी निवास, झी मराठी, रुजुता देशमुख, लग्नानंतर होईलच प्रेम, स्टार प्रवाह, सुचित्रा बांदेकर, बाई पण जिंदाबाद, कलर्स मराठी, क्षिती जोग, दामिनी 2, दूरदर्शन. आणि विजेती आहे मालिका विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ऋतुजा देशमुख, लग्नानंतर होईलच प्रेम. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आई आणि मुलगी दोघींनाही आज पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे जास्त अभिनंदन. मालिका विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. नामांकन अविनाश नारकर, लग्नानंतर होईलच प्रेम, स्टार प्रवाह, तुषार दळवी, लक्ष्मी निवास, झी मराठी, विजय पटवर्धन, पारू, झी मराठी, भूषण महाल्ले, दामिनी 2, दूरदर्शन, यशोधन गडकरी, लपंडाव, स्टार प्रवाह. आणि विजेते आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तुषार दळवी, लक्ष्मी निवास.
पुढील पुरस्कार आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट खलनायक व्यक्तिरेखा. नामांकन आहेत कश्मीरा कुलकर्णी लग्नानंतर होईलच प्रेम, पूर्वा शिंदे पारू झी मराठी, रुपाली भोसले लपंडाव स्टार प्रवाह, मेघन जाधव लक्ष्मी निवास झी मराठी, मिलिंद गवळी वचन दिले तू मला स्टार प्रवाह. आणि विजेते आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट खलनायक विभागून आहे रुपाली भोसले लपंडाव स्टार प्रवाह आणि मिलिंद गवळी वचन दिले तुम्हाला स्टार प्रवाह. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप आभार. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो कांचन अधिकारी आणि ज्ञानेश महाराव यांना. पुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. नामांकन विशाखा सुभेदार, वेल्डन आई, आराधना देशपांडे, आदिशेष, अनघा अतुल, छबी, राजश्री पोद्दार, एप्रिल मे 99, मंजुषा खेत्री, फुला. आणि विजेती आहे नमस्कार. चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागून आहे आराधना देशपांडे, आदिशेष आणि राजश्री पोद्दार, एप्रिल मे 99. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करेन. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. नामांकन आहेत अतुल परचुरे, तू मी आणि अमायरा, अरुण नलावडे, आदिशेष, सायंकित कामत, कुर्ला टू वेंगुर्ला, आर्यन मेघांशी, एप्रिल मे 99, सुहास पळशीकर, नयन. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अरुण नलावडे, आदिशेष. नटेश्वराचा आशीर्वाद हा रसिकैने हो जमला, स्नेहाचा नवानाचा गौरव. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुरस्कार सोहळ्याची अशी रंगत वाढत चालली आहे नाही संग्राम? हो ना, खरंच. पण मला ही रंगत वाढताना आणखी काही गोष्टी आठवत आहेत, काही दिवस आठवत आहेत. तुला तो काळ आठवतोय का रे? ते दिवस कुठला ग? अरे तेव्हा नाही का, जेव्हा अगदी क्वचितच एखाद्याकडे कलर टी व्ही असायचा आणि बाकी नॉर्मली सगळ्यांकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा. नको ना माधुरी. संग्राम, मला एक्सप्रेस तर होऊ दे, जरा भावना तर समजून घे. परत तुझी गाडी इंग्लिश मराठीवर नको आणूस. मला काय म्हणायचंय ते तरी ऐक कधी. हो बाई, तू एकदाची सगळी एक्सप्रेस हो. हा हा बसाबस हो. होते 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 म्हणजे मला खरं तर तुला विचारायचं की तुला ते दिवस आठवतात का, जेव्हा आपण असं रविवारी सकाळी सकाळी टी व्ही समोर ठाण मांडून बसायचो. मग रामायण, महाभारत, त्यानंतर छायागीत, रंगोली, दुपारी हिंदी सिनेमा आणि मग संध्याकाळी आपला आहा मराठी सिनेमा. म्हणजे काय, आठवणारच ना. हे मला सांग, तुला कुठला मराठी सिनेमा आवडतो रे? कुठला म्हणजे असं एक नाव कसं सांगणार? अशोक मामांचे, लक्षा मामांचे, सचिनजींचे, महेश कोठारे सरांचे सगळे सिनेमे. तरी म्हणजे एखाद्या सिनेमाचं नाव सांग ना. धूम धडाका. हा, आणि हमाल दे धमाल, बेधडक, झपाटलेला, माझा छकुला, वाह, आणि अशी ही बनवा बनवी. वा. हे माधुरी, म्हणजे मला वाटलं होतं तेवढी इंग्रज आळलेली नाहीयेस हं तू. ए मराठी पण ना असं जगण्यात असलं पाहिजे, माहितीये ते का? असं भाषेत पण असलं तर जरा मजा येते ना. येतंय ना हळूहळू, थोडं थोडं येतंय ना. हा, जमतंय मला. पण आता आपण एवढं सगळं छान बोलतोय मराठी सिनेमांविषयी आणि परत तू माझ्या भाषेवर आलास. बरं, आता बनवा बनवीचा विषय निघालाय तर तुम्हाला सांगतो, बनवा बनवी नावाचं एक नवं नाटक रंगभूमीवर येत आहे. अरे हो. हा, आणि त्या नाटकातला एक प्रसंग सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलोय. चला पाहूया तो प्रसंग. चल ना, ए टाक ना भाई. अरे कशी जाणार बाबा गाडी, पुढे पाणी आहे यार. अरे फळीला फर्स्ट वर उचल ना, जाईल ना यार. ही तुझी अक्कल, फणीला फर्स्ट वर उचल. अरे बाईकला फर्स्ट वर उचलावं लागेल. अरे पाणी आहे, उतर ना यार, चालत जाऊया ना. अरे यार, अबे चल ना यार. कुठल्या जंगलात घेऊन आलास रे? अबे मला पण नाही माहिती, शोधू ना विला यार. विला शोधू? ए ओमी दम दे.
ए टॅम्बेस खूप मस्तीखोर झालायस हा तू. काढ उठा बशा काढ. हे काय दम दिला. तुझ्या शेवटच्या कॉन्टेंटला व्ह्यू किती आहेत? 2 लाख. 2 लाख मारल्या पाहिजेत. अरे 10,000च्या वर व्ह्यूज जात नाहीत तुझे आणि हे विनोद करशील. दम दे म्हटल्यानंतर दम दिला हा विनोद. अरे ओमी, माझ्या काकांनी माझ्या वडिलांकडे पहिल्यांदा दम मागितला होता ना, तेव्हा इसवी सन 1960 साली माझ्या वडिलांनी हा विनोद केला होता. वडिलांची सिगरेट सुटली पण विनोद काही सुटला नाही. अरे साल्या तोंडाला लावणार दम दे रे. हा, देतो, देतो. ए भाई हा? शेवटची आहे. हा? आपण पेटवणार. अरे पेटव ना. दे लाईट दे. लाईट हवं. आगे लाईट. बघितलंस कुत्र्यांना पण तुझा फालतू जोक नाही आवडलाय. तू मट्टा विरारचा जॉनी लिव्हर. मैं नहीं बताऊंगा, मैं मारीन. ए भाई ए तुला इथे रेंज आहे. रेंज आहे का? रेंज आहे बघू. अरे हिचा फोन आहे. वहिनींचा फोन आहे. होणाऱ्या बोल. अरे यार एकतरीला बोललो नाहीये, माझी बॅचलर्स आहे. त्यात व्हिडिओ कॉल आहे यार ओमी. ए मध्ये काय बोलू नको. हा मी उचलतो, मध्ये काय बोलू नको. हेलो. हाय शांतनू, केम छो? के मजा मा. आणि तू किधर छे रे? किधर आहे बाबा? हे नाटक आहे. नाटकाची रिहर्सल आहे. मी पण येऊ का? लांब आहे डेस्टिनेशन रिहर्सल है. हाँ, साथ में कौन छे? साथ में कौन छे? छे इन्फ्लुएन्सर छे. हा इन्फ्लुएन्सर आहेत सगळे मराठीतले. हा सगळ्यांनी कन्फर्मेशन दिलेलं पण जे घरीच बसलेत उपट आहे, काहीच काम नाही ते आलेत. नाही ओमी आहे. नमस्कार वहिनी, कैसन ना? अरे गुजराती आहे ती. हाय इट्स सच सुमित चव्हाण. कॅम्बॉय क्रॉक आहे. हा सोनाली गुरव आहे. सोनावणे काका आहेत. हा करणचे बाबा ते पण आहेत. एक नवीन पोरगी पण आहे सिद्धी पोद्दार. इन्फ्लुएन्सर नाही पण कडक आहे. कडक शिस्तीची आहे. हा ताई आहे ताई. ए पण तुम्ही सगळे इन्फ्लुएन्सर छे ना, मग नाटक बिटक कशाला करता? अरे काय प्रॉब्लेम आहे यार तुमचा? हा का नाही करू शकत मराठी इन्फ्लुएन्सर्स नाटक? का नाही करू शकत? जो येतो तो इन्फ्लुएन्सरना टपली मारून जातो. 1.5 मिनिटाच्या वर टिकत नाहीत, 2 मिनिटाच्या वर टिकत नाहीत. बेबी नाही टिकत मी 2 मिनिटाच्या वर. नाटकाचा बोलतोय मी. अच्छा. एम आय नॉट अ गुड परफॉर्मर? ऑन स्टेज बोलतोय मी. ओके. देन व्हॉट इज द प्रॉब्लेम? सुवात करायचे यार. नती रमवानू ना नती करू ना अरे ते नाटकाचे नाव काय छे? रायटर कोण छे? डिरेक्टर कोण छे? सांग ने मला. सगळं सांगा. नाटकाचं नाव आहे बनवा बनवी. रायटर डिरेक्टर समीर खांडेकर आहे. समीर खांडेकर नाटकवाला आहे पण सध्या त्याला इन्फ्लुएन्सरचा कबीर खान होण्याची खाज आली आहे. गुडघ्यातनं वाकणार आहे तो. आणि ते जॉनर काय छे? जॉनर काय छे? ए वहिनी आहे साल्या. हे काय आहे पहा. मारुती कांबळे नाही हे काय आहे? तुंबाडची आजी. हॉरर आहे. असा हॉरर आहे. आम्ही कॉमेडी करू. ठेवू? हा चल बाय. ओके बाय. बघा पोरी म्हणजे ना भाई डोक्याला ताप आहे. मी चला हॉरर बोललो माहोलच हॉरर झाला नाही. अरे नाही, माझा अलाराम वाजतोय. अलाराम वाजतोय? अरे बंद कर ना मग तू अलाराम. चला बंद कर. असा अलाराम रात्री 11 वाजता तुझ्या बापाने अलाराम लावला होता? बापानेच लावलाय. विरारला 11 वाजता पाणी येतं ना, ढुंगणावर लात मारू उठवतो बाप. डोक्यावर पडलाय का? कोण मी की बाप? ए चुप ना होमी. गपना यार गपना. फोन बंद कर ना होमी. कल्पना कर आपण खरंच नाटक करतोय. आणि कसं आहे ना होम्या, नाटक सुरू असताना फोन बंद ठेवण्याची परंपरा आहे आमच्यात. ए बघ आता मी मूळ नाटकवाला मग इन्फ्लुएन्सर म्हणून आमच्यात म्हटला. मग तुमच्यात जर एखाद्याचा फोन वाजलाच तर? वाचतोच ना. अरे नाही वाजला तर वाटत ना नाटक सुरू आहे. ही वेगळी परंपरा आहे. पण आपण सांगून सुद्धा कोणाचा फोन वाजला तर त्याला किंवा तिला आम्ही आमच्यात काय म्हणतो माहितीये? काय? कान दे देऊन टाकतो. एवढं? अरे बोलावं लागतं. अरे मग ते मायबाप प्रेक्षक वगैरे? अरे आहेत ना मायबाप प्रेक्षक, कोण नाही म्हणतंय. पण आपण पण लेकर होत नाही यार. आपण सांगितलेलं आहे फोन बंद ठेवा अथवा सायलेंट मोडवर ठेवा. तरी कोणाचा वाजला कान दे देऊन टाकायचा. ओमी तू पण आता सायलेंट हो आणि हे विला शोधू. हे साल्या ओमी भाई माहोल यार.
कळलं काय रे? कळलं ना? एक नंबर आहे हा. अबे हे कुठे आहेत? अबे सुमित आले अबे आलेत ना, ग्रुपवर फोटो आलाय बघ, तिकडे बघ. शोधतो. ए सुम्या, ए बायला, ए भाई इथे नाही रे. अरे कोण आहे का नाही? अरे इथे कोणीच नाहीये. नाही 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 नाही. हा? अरे इकडे पण कोणीच नाहीये. अबे गेले कुठे? आलेत ना? एक काम करू, तिकडे एक मागे रूम आहे, बघू. चल चल चल. ये सुमित, ए बायला, मला इथे नाही राहायचंय. सोनाली, इथे नाही राहायचंय. सोनाली, सोनाली, प्रतार नाही. अरे मी काय करू? मला नाही जगायचंय. असं का बोलतेस? अगं डोळे उघडून बघ, हे आयुष्य किती सुंदर आहे आणि तुला ते संपवून टाकायचंय. वेळ निघून गेलीये सुमित. मला नाही राहायचंय. सोनाली शांत मला हो. नाही जगायचंय. ही वाईट वेळ सुद्धा मला निघून नाही जाईल. जगायचंय. सोनाली प्लीज शांत हो. मला नाही जगायचंय. सोनाली, मला नाही जगायचंय. अबे, काय झालं? काय झालं? काय विषय? चांगला फ्लो लागला होता. आले मध्ये काय झालं? काय झालं? अबे कसला फ्लो? अरे आम्ही रील करत होतो, माझी कॉन्सेप्ट होती. अच्छा, हा ठीक आहे. कोणती रे? आत्महत्येच्या बेटावर. हा कळलं, छान आहे. म्हणजे म्हणजे ज्या क्षणी आपण आत्महत्येचा विचार करतो तो क्षण खरं तर झगडा असतो आपलाच, आपल्या मनाशी. छान आहे, मस्त. गुड, ओके, थँक्यू. म्हणजे द्वंद्व. आपण विचार करत असतो आपल्याला कुठे जायचंय, काय करायचंय, तेव्हाच एक आशेचा किरण येतो खिडकीतून आणि मग ती खिडकी बंद कर सुमित. संयम, शंतनू, मी आधीच बोललो होतो माझ्या पार्टीत ओनली दारू, फालतूगिरी करून कोणी येणार नाही. काय बोलतोय सुमित? मुळात काय बोलतोय सुमित? तुम्हाला ना ज्ञानाची कदरच नाहीये. हे आपल्या बॅचलर्स मध्ये ही काय करते रे? शंतनू, आपला पोरापोरांचा ठरला होता भाई. हे हळदी कुंकू काय करते इथं? इथे तुला बुक्का लावते ये. ए नाही सोनाली, अरे नाही रे ओमी, अरे हिला मी नाही बोलवलंय, हिला क्लायंट कडनं इन्व्हाइट आहे. आणि तसं पण कुठे मुलगी आहे? अरे नाही, अरे म्हणजे गुरुवांच्या घरी पोरगाच जन्माला आलाय ना यार. आय 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 आय. अभि ओमी साले, तुला आठवत आहे? बघ ना भाई, मागे एका फॅन मीटअप मध्ये तुला एका फॅननी छातीवर ऑटोग्राफ मागितली होती ना? कुत्र्यासारखा तुडवलं होता तुझं कॉन्टेंट आवडत नाही म्हणून. तेव्हा ही चाली होती ना भाई, त्याला पकडलेला दिलेला चॉक स्लॅब. माहितीये सर. तुला आठवतंय? मागे तू रस्त्यावरती कॉन्टेंट शूट करत होता, तो कुत्री तुझ्या मागे लागली होती. हा कळत होतं, हा पिसळलाय की ती पिसळली. तेव्हा ही चालली होती आपली आरची बुलेट घेऊन, डोको 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 रेस्क्यू केलेला याला. हिला ना पालक सभेत मोठा भाऊ म्हणून घेऊन जायचं बाकी होतं बस. आता यार पोटात मारते. ए सोनाली, तू दाढी करायला कोणता रेझर वापरतेस बरे? इकडे ये, तुझे अप्पर लिप्स काढते ये मी. काय रे सोनाली? ए बाबा, तुला 2 पायांवर जायचं ना घरी, नाहीतर एकाच जाशील ना. कुठलं? अरे खूप बोर करता रे तुम्ही. चला पटापटा कपडे चेंज करा आणि झाकण उघडा, झाकण. तुम्ही हा बाळा, काय तुझा आणि झाकण उघडण्याचा काय संबंध? अरे आता कुठे रस्नावरनं फॅन्टावर आलायस तू? मागच्या पार्टीत 1.5 लिटर थम्सअपचा बाटला तोंडाला लावून एकटाच प्यायला होता. हा ना. अरे आम्ही तल्ली झालेलो नाही वखलो, आणि याचा तिकडे थम्सअप पिऊन वकार युनिट झाला होता. ती सगळी पिवळी ऑमलेट मला साफ करायला लागली यार. हा देखा था मैंने, टोमॅटो हात से बाजू में लिए. गर्ड. हा गर्ड, हा ठीक आहे, ओके. म्हणजे गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स डिसीज. कळलं, थँक्यू. म्हणजे म्हणजे जेव्हा आपण कोल्ड ड्रिंक किंवा आम्लयुक्त पदार्थ खातो तेव्हा ते आपल्या अन्ननलिकेतून बाहेर सुमित, येतात. मी लिहून घेतो. काय लिहून घेतो? हे सुमित, बस कर ना, बस कर ना. पार्टीला आलास की प्रवचनाला आलायस? पार्टीला. मग तू एक काम कर, मस्त अंघोळ कर, हा हॉट शॉवर घे, फर्स्ट क्लास कपडे कपडे चेंज कर, हे कडक पार्टी करू. चालेल चालेल, जा बाळा जा. तसंही माझा शनी महात्म्याचा एक शेवटचा अध्याय राहिला होता, तो संपवून येतो. मला सांग, ईशान्य दिशा कुठे आहे? आज मला ईशान्यावरच झोपण्याचा मोह होतोय. मला असं वाटतं की ही ईशान्य दिशा असेल. मी ही रूम घेतो, ठीक आहे? बाय बाय, भेटूया. अरे कुठून आणलंय या ईशान्य वस्तीला? अरे त्याच्याच गाडीत आलीये मी. अच्छा, हे बरं कधी तुमचं इथं. रांगणेकर, अरे कधीपासून मागे लागलेला, फोन करत होता, मेसेज करत होता, भेटूया ना, बोलूया ना, महत्वाचं बोलायचंय. जाम बोर करतो रे तो मला. बोर आहे तो. हा तुला पण पकवतो? म्हणजे अरे मला पण मेसेज करतो. काय मेसेज करतो? भेटायचंय, बोलायचंय. परवा आता घरी बोलवत होता. जायचं ना मग घरी वंश आहे. हा, गेलो तर पाहिजे होतं. चल नको लागेल नादीला, येडाय तू. हे चला
कल्टी आहे, चेंज करू, चल येऊ ना. चल ना. फ्रेश फ्रेश चल. रांगणेकर, ही रूम मी घेते हा. सोनाली थांब. काय झालं? सॉरी 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 सॉरी. ऐक, ती रूम नको घेऊ. ए भाई, काय मॅटर आहे? ऐक ना, आपण ह्या वास्तूत नको बोलूया, बाहेर जाऊन बोलूया. ऐक माझं. शंतनू तू आमच्या चोम्या चूप ना, हळू ना. नाही, आम्हाला कळायलाच ए, हवं. सोनाली नाही सांगू अरे शकत. पण काय प्रॉब्लेम आहे सांगायला? तू काय लपवतेस आमच्यापासून? तुम्हाला ऐकण्याची एवढीच खास आहे? हो. बरं ऐका मग. गाईज, हा विला माझ्या मावशीचा आहे. इथे माझ्या मावस भावाचं लग्न झालं होतं. त्याने एके बंगाली मुलीशी लग्न केलं होतं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांचा अपघात झाला. नो वन सर्वाइव्ह, ऑल डेड. काहीच तेव्हापासून असं म्हणतात की त्या दोघांचा वावर आहे या विलामध्ये. हे साल्या, तू हे आम्हाला आत्ता सांगतोयस? बाबा, मी नाही विश्वास ठेवत या गोष्टींवर. मग तू त्या खोलीत का जाऊ नको सांगतोयस? यार सोनाली, काहीच खरं सांगतोय. एकदा एक मुलगी आली होती या विलामध्ये राहायला आणि ती त्याच रूम मध्ये राहिली आणि तेव्हा तिला ती बंगाली नववधू मुलगी समोर दिसली. काय? हो, अगदी समोर उभी होती, तशीच्या तशी. ती मुलगी जवळ चालायला लागली, खूप जवळ यायला लागली, खूप जवळ यायला लागली. श्वास ओढायला लागला, अगदी कानापर्यंत पोचली. गळा पकडला आणि कानात पुटपुटली. तुमच्याकडे चपट्या पिनचा चार्जर आहे? आहे का रे ओमी? सांग ना सोन्या म्हणा. मला आधीच कळलेला हा खोटं बोलतोय. काय संबंध? हा म्हणतो ही गोष्ट मागच्या वर्षी घडलीये, बरोबर? जर ही गोष्ट मागच्या वर्षी घडलीये तर कोणी चपट्या पिनचा चार्जर का मागेल? टाईप सी चालू आहे गाईज. सोनाली, पण चपट्या पिनचा चार्जर हे रूपक आहे. खरोखर चपट्या पिनचा. छान छान गोष्टी. या दोघांना एका रूम मध्ये कोंबा यार. कशाला? म्हणजे अरे मी जाते ना त्या खोलीत. ए नाही, त्या रूम मध्ये खरंच जाऊ नको. जोक सपाट. अरे मला मेल वरती सांगितलं त्यांनी ती रूम वापरू नका. मे बी स्टोर रूम असेल. तू ही रूम घे, ही मुलींची आहे. हा, मुलींची आहे पण चालेल तुला? तुझ्या नाही म्हणजे चालेल, चांगली रूम आहे. चला मम्मी. मुकेश, चल ना, चला कधी बसून टाइमपास कर. इथे जाऊ. शंतनू, स्मोकिंग मुळे काउंट कमी होतो. म्हणजे वाघाचे पंजे तुझ्या आईला. मला इथे नाही राहायचंय. सोनाली. मला इथे नाही राहायचंय सुमित. सोनाली, प्रतारणे. अरे वाटाणा रील नाही करत आहे, तिथे खरंच कोणीतरी आहे. मला इथे शांतनु, मी लवकर ये. काय झालं? बाहेर नाही गेलो की परत बस बस शांत. सुमित, पाणी आणला यार. अरे नाही कळत आहे काहीच. मी आत गेली, लाईट लावला, दूर होता. आपण एक काढणार तेवढ्यात केस, चेहऱ्यावर केस, पांढरी चादर. मला इथे नाही राहायचंय. मला माझ्या घरी जायचंय. अरे तू ऐकलं ती काय बोलली? कपडे चेंज. एवढे ऐकलंस? अरे अरे मी बोलतोय ना तुला भाई, इथे काहीतरी आहे. ती बोलली चेहऱ्यावर केस, पांढरे भाई. काय नाही माहिती. रांगणेकर, साल्या पार्टीमध्ये अंडरटेकरला पण इन्व्हाइट केलंय. गेला गेला. काय घाबरतो रे ओमी?
घाबरट नंबर 1. अरे मी असं घाबरायची गरज नाही. ऋषभ मोरे कॅम्बॉय. फाटली ना यार, मी आली जाऊन. अरे हा कॅम्बॉय तुझ्या आईला. उठ उठ. अजय माम थोडा पाणी मारणार. अरे पागल आहे क्या? हे कॅम्बॉय दे, हात दे. इथं कपाळावर ठेव. 2 गोळे जाणवत आहेत काय? फाटली ना यार. अरे माम मेरे को सर्दी हो गई रे, इसलिए मैं पानी में मस्त वाम डाल के ना वाप ले रहा था. साला उठने में मेरे को कब डोला लग गया समझ में ही नहीं आया रे. अरे म्हणून काय असा बाहेर येशील? ये बच्ची तेरे को मालूम नहीं क्या, मेरे को बचपन से नींद में चलने की आदत है. सोमनाबुलिझम. ये क्या इंग्लिश में गाली देते हैं? इंग्लिश में गाली देता है, मैं हिब्रू में चालू कर लेंगा क्या? अरे म्हणजे स्लीप डिसऑर्डर. ऑर्डर वेटर है तेरा, इधर रेस्टोरेंट खोल के रखेला है. अबे ऐसा 2-4 का पाना अरे मारेगा. म्हणजे झोपेत चाललंय. सोमनाबुलिझमचा आजार झालाय तुला. म्हणजे बियर बायसेप. बंद कर ना तुझं पॉडकास्ट. काका ट्रेन येईल समोरनं. हा इथे कसं आलो? बापाला विचार कसा आला तुझ्या हे कॅम्बॉय. हा तू आमच्या सगळ्यांच्या आधी एवढ्या लांब वांगणीला कसा काय रे? अरे माम तू पार्टी वांगणी में रखेला है. मी नी राहतोच बदलापूरला. अरे चालत आलोय मी. आणि ये तुमचं ते जेवणा बिवणाचं असेल ना कॉन्ट्रो, त्यात मला धरू नका का? हे का जवळ आहे घर, जेवून येईन तिथूनच. तुझे आहे ना काय बोलणार. हे सोनाली, अरे तू मगाशी बोलत होती ना चेहऱ्यावर केस, लांब केस. हे बघ ते आमच्या सगळ्यांच्या आहेत. त्याला आमच्या दाढी मिशी असं म्हणतात. जी तुला पण येते. ती माझी रूम आहे. आलेलो सोनाली सोड ना. अरे दुखतंय ना. सोनाली सोड ना. 3री 4थी. सोनाली सोड ना यार. अरे काय आहे ओमी? अरे बघा सोडत नाही. काय सोनाली सोनाली ही बघ सोनाली इकडे येड्या. सोनाली तू तिथे? मग इथे कोण? नंतर करूया. हे भाई लोग चले लवकर आ. 5 मिनट में पार्टी शुरू करने का रे. ओए ए लोग चले ओमी चल तू पण चले. सोन्या बे ओमी चल ना. 2 मिनिटात चल ना, चालू करू ना. काय टाइमपास आहे. ओमी ओमी. पुढील पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक लक्षवेधी नाटक, नामांकन रेशन कार्ड, इतना सन्नाटा क्यों है भाई, ऊन पाऊस. आणि विजेते आहेत ऊन पाऊस प्रायोगिक नाटक विभाग, लक्षवेधी नाटक ऊन पाऊस. पुढील पुरस्कार हा घोषित पुरस्कार आहे. व्यावसायिक नाटक विभाग, सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कलाकृती रणरागिणी तारा राणी. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो विश्वास नवरे आणि राजन भिसे यांना. पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग, लक्षवेधी नाटक आणि नाटक आहे ठरलंय फॉरेव्हर. पुढील पुरस्कार हा घोषित पुरस्कार आहे. व्यावसायिक नाटक विभाग, सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटक सविता दामोदर परांजपे.
विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सचिन गवळी आणि अमृता राव यांना. पुढील पुरस्कार आहे मालिका विभाग लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम. हा पुरस्कार घोषित पुरस्कार आहे. लागे कीर्तनाची गोडी सन मराठी. पुढील पुरस्कारही घोषित पुरस्कार आहेत. वृत्तवाहिनी विभाग लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम माझा कट्टा. त्याचे निर्माते आहेत विनोद घाटगे. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते. पुढील पुरस्कार आहे मालिका विभाग लक्षवेधी मालिका. नामांकन आहे पारू ट्रम्प कार्ड झी मराठी, अशोक मामा बोधी ट्री मल्टीमीडिया कलर्स मराठी, बाईपण जिंदाबाद ओमकार आर्ट्स कलर मराठी, लग्नानंतर होईलच प्रेम सेवन सेन्स मीडिया स्टार प्रवाह, तारिणी एरिकॉन टेलिफिल्म्स झी मराठी. आणि विजेते आहेत सगळ्यांना जय शिवराय. मालिका विभाग लक्षवेधी मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सेवन सेन्स मीडिया स्टार प्रवाह. नटेश्वराचा आशीर्वाद हा रसिकैचे हो जमला, स्नेहाचा पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग लक्षवेधी चित्रपट. नामांकन आहेत गमन, फुला, छबी, तू मी आणि अमायरा, रील स्टार. आणि विजेते आहेत एका ज्वलंत विषयावरती हा चित्रपट आहे आणि संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन. फुला. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सतीश रणदिवे आणि पितांबर काळे यांना. पुढील पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. नामांकन सुमित पाटील ऊन पाऊस, कल्पिता राणे कुलविंद सिंग कर्ण, सचिन शिंदे इथेच टाका तंबू, अजय पाटील स्वस्तिकाची ट्रॅजेडी आणि प्रथमेश पवार रेशन कार्ड. आणि विजेते आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन कल्पिता राणे आणि कुलविंद सिंग कर्ण. नटेश्वराचा आशीर्वाद हा रसिकैचे हो जमला, स्नेहा. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. नामांकन आहेत महेश मांजरेकर फिल्टर कॉफी, राजन ताम्हाणे सविता दामोदर परांजपे, ऋषी मनोहर ठरलंय फॉरेवर, राजन ताम्हाणे गोष्ट तिच्या घटस्फोटाची, अंकुर काकतकर लागली पैज. आणि विजेते आहेत उत्कृष्ट दिग्दर्शक राजन ताम्हाणे, गोष्ट तिच्या घटस्फोटाची. पुढील पुरस्कार मालिका विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. नामांकन विठ्ठल दाखवे दामिनी 2 दूरदर्शन, भीमराव मुळे तारिणी झी मराठी, निशांत सुर्वे शिरीष खरात सखा माझा पांडुरंग सन मराठी, नितीन काटकर अजय कुरणे लक्ष्मी निवास झी मराठी, केदार वैद्य लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह, प्रवीण परब अशोक मामा कलर्स मराठी. आणि विजेते आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विठ्ठल डाकवे दामिनी 2 दूरदर्शन. नटेश्वराचा आशीर्वाद हा रसिकैचे हो जमला, स्नेहा. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. नामांकन आहेत श्रीकांत प्रभाकर भेरा, सचिन गोस्वामी गुलकंद,
रोहन मापुसकर एप्रिल मे 99, रमेश मोरे आदिशेष, विजय कळमकर कुर्ला टू वेंगुर्ला. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रमेश मोरे, आदिशेष. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपण स्थानापन्न आहोत. धन्यवाद. माधुरी. तुला संध्या शांताराम आठवतात? म्हणजे काय, कोण विसरेल त्यांना? नाही, तेही खरंच आहे. मग? दिसला ग बाई दिसला, चंदनाची चोळी अंग अंग जाळी. एक लाजरान साजरा मुखडा, हा, आणि नाच ग घुमा कशी मी नाचू. वा वा वा. त्यांच्या दिलखेज आदांनी त्यांनी त्यांची सगळी गाणी अजरामर केली. खरंच आहे. किंवा मग त्या सुलोचनाताई. सुलोचनाताई, फळ सांभाळ तुऱ्याला गा आला. हो, आणि तुझ्या उसाला लागल कोल्हा, वा, किंवा वा, वा. पाडाला पिकलाय आंबा. त्या काळातली सगळीच गाणी अजरामर होती. खरंच आहे. आणि आपल्या मनावर आजही राज्य करतायत. खरंय. खरं सांगू तर ह्या गाण्यांवर, म्हणजे आत्ताही ही गाणी ऐकली ना की लगेच ठेका धरावासा वाटतो बरं का. अगदीच. म्हणजे लगेच थिरकावंसं वाटतं. कमाल गाणी होती. हे पण संग्राम, ही सगळी गाणी तुला माहितीये तशी आत्ताच्या काळातली सुद्धा अशी ठेका धराविषयी वाटणारी, थिरकाविषयी वाटणारी गाणी माहिती आहेत का? म्हणजे आत्ताचं तुला आयटम सॉन्ग वगैरे माहितीये का रे? माहितीये, दाखवतोच तुला आता. नाही नाही संग्राम, कसं दिसेल ते नको नको दाखवू. नाही, मी नाही, मला असं सगळंच येत नाही करता. दाखवण्यासाठी ती येते. ती म्हणजे कोण? अरे कोण म्हणून काय विचारतेस? जिच्या नजरेच्या किल्ल्यांनी आम्हा पुरुषांच्या हृदयाची कुलप उघडतात, ती येते. कोण ती, सांगणार आहेस का? तुमच्या समोर येते जान्हवी किल्लेकर.
काय मजा आली ना. हो, अगदी किलर परफॉर्मन्स होता हा. अगं संपत आला कार्यक्रम आता. नको ना असं करू. प्रॉब्लेम आहे तुझा? हे बघ माझा प्रॉब्लेम इतकाच आहे ना की मराठीला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देऊन ती अभिजात होत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन ती अभिजात होत नाही. ती अभिजात होते आचरणात आणल्याने, व्यवहारात आणल्याने. आपली मराठी भाषा तेव्हाच टिकेल जेव्हा आपण ती बोलू. नाही, मला तुझं म्हणणं अगदीच पटते आणि ह्या सगळ्याची मला कल्पना आहे. पण काय ना, सुरुवातीपासूनच तू माझ्या इंग्लिश शब्दांवर वैतागायला लागलास. मग म्हटलं जरा पूर्ण सोहळा होईपर्यंत तुझी कळ काढत राहूया. खरं तर तुझं म्हणणंही मला पटते. आणि एक सांगू, मला तर असं वाटतंय की ही मुंबई सुद्धा आहे ना, ती सुद्धा मराठी माणसाची आहे आणि तशीच राहील जर मराठी माणूस अभिमानाने ती जगेल आणि गिरवेल तरच. वा. बरं, आता पटलंय तुला की मला पटलंय हे? म्हणजे आपण आलो सेम पेजवर आता? हा म्हणजे आता काय, ठीक आहे. थँक्यू. मग आपण पुढील पुरस्काराकडे वळूयात का? चला, पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो राजन ताम्हाणे आणि अजिंक्य देव यांना. पुढील पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. नामांकन: अनया, इतना सन्नाटा क्यों है भाई, कल्पिता राणे, कर्ण, अश्विनी कासार, इथेच टाका तंबू, प्रियांका जाधव, रेशन कार्ड, सायली कुबडे, कर्ण. आणि विजेती आहे प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. माझी आवडती नटी आहे. सेंट्रल रेल्वेला राहते ती लांब. अश्विनी कासार, इथेच टाका तंबू. खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. नामांकन आहेत ओमकार गोवर्धन, इथेच टाका तंबू, कवी किरण, ऊन पाऊस, प्रथमेश पवार, रेशन कार्ड, शुभम वेले, स्वस्तिकाची ट्रॅजेडी, पंकज पुकळे, इतना सन्नाटा क्यों है भाई. आणि विजेते आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. आवडता आहे माझा, खरंच आवडता आहे. म्हणजे आम्ही अमेरिकेत होतो त्यावेळेला आम्ही खूप खूप गंमत केलेली आहे. त्यावेळेला तो एका नाटकात काम करत होता आणि त्या नाटकाच्या वेळेला मी त्याचं सेट वगैरे लावणे, फ्लाईटमध्येच त्याला मी सांगितलं मी काय काय करणार आहे. तेव्हा त्याला कळलं मी ते करणार आहे म्हणून. तर असा हा ओंकार गोवर्धन, इथेच टाका तंबू. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यापुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सरिता कौशिक आणि शर्मिष्ठा राऊत यांना. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. नामांकन आहेत रुमानी खरे, लागली पैज, ऋता दुर्गुळे, ठरलंय फॉर एव्हर, मयुरी देशमुख, सविता दामोदर परांजपे, उर्मिला कानेटकर, फिल्टर कॉफी, आदिती द्रविड, कार उसली रखुमाई. आणि विजेती आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. विभागून आहे ऋता दुर्गुळे, ठरलंय फॉर एव्हर आणि मयुरी देशमुख, समिता दामोदर परांजपे. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि यापुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. नामांकन यशोमन आपटे, लागली पैज, संग्राम समेळ, गोष्ट तिच्या घटस्फोटाची, कपिल रेडेकर, ठरलंय फॉर एव्हर, अस्ताद काळे, सविता दामोदर परांजपे, कैलास वाघमारे, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेता संग्राम समेळ.
गोष्ट तिच्या घटस्फोटाची. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपण पुढील पुरस्काराकडे वळूयात आणि पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आदिती देशपांडे आणि विनोद घाडगे यांना आणि वर्षा तांदळे यांना. पुढील पुरस्कार आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. नामांकन आहेत मृणाल दुसानेस लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह, शरयू सोनावणे पारू झी मराठी, अनुष्का सरकटे वचन दिले तू मला स्टार प्रवाह, ज्ञानदा रामतीर्थकर लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह, अक्षया देवधर लक्ष्मी निवास झी मराठी, शिवानी सोनार तारिणी झी मराठी. आणि विजेती आहे मालिका विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागून शिवानी सोनार तारिणी आणि अक्षया देवधर लक्ष्मी निवास. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते. पुढील पुरस्कार आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. नामांकन इंद्रनील कामत वचन दिले तू मला स्टार प्रवाह, विजय आंधळकर लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह, चेतन वडनेरे लपंडाव स्टार प्रवाह, कुणाल शुक्ला लक्ष्मी निवास झी मराठी, विवेक सांगळे लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह, स्वराज नागरगोजे तारिणी झी मराठी. आणि विजेते आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता विजय आंधळकर लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप आभार. धन्यवाद. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते राजेश महापुसकर आणि अक्षया देवधर यांना. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. नामांकन आहेत मानसी नाईक सकाळ तर होऊ द्या, पूजा सावंत तू मी आणि अमायरा, वीणा जामकर कुर्ला टू वेंगुर्ला, सई तामणकर गुलकंद, रिंकू राजगुरू बेटर हाफची लव्ह स्टोरी. आणि विजेती आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. मग आजची चिठ्ठी परत आली आहे. सकाळ तर होऊ द्या मानसी नाही. खूप खूप अभिनंदन. मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते. पुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. नामांकन सुबोध भावे सकाळ तर होऊ द्या, प्रणव रावराणे आदिशेष, अजिंक्य देव तू मी आणि अमायरा, स्वप्नील जोशी चिकी चिकी बुबुम बुम, नारायण जाधव गमन. आणि विजेते आहेत नमस्कार. विजेते आहेत नारायण जाधव गमन. आणि अजून एक अवॉर्ड आहे विभागून आहे मी तू आणि अमायरा अजिंक्य देव. आणि अजून एक आहे सुबोध भावे सकाळ तर होऊ द्या. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप आभार. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सांस्कृतिक कला दर्पणचे सर्वे सर्वा चंद्रशेखर सांडवे यांना. आणि त्यांच्या सोबतच योगेश शिंदे यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते.
पुढील पुरस्कार आहेत पत्रकारिता विभाग सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल. नामांकन आहेत लोकशाही मराठी, न्यूज 18 मराठी, एबीपी माझा, साम टीव्ही मराठी, TV9 मराठी, झी 24 तास. आणि विजेते आहेत पत्रकारिता विभाग सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल. गेली 14 वर्ष ज्यांनी नाव कोरलेलं आहे असं सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी आहे ABP माझा. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट नाटक. नामांकन कर्ण, इथेच टाका तंबू, स्वस्तिकाची ट्रॅजेडी. आणि विजेते आहेत 2026 मधील प्रायोगिक विभाग. यंदाचं प्रायोगिक नाटक आहे सर्वोत्कृष्ट नाटक इथेच टाका तंबू. नमस्कार. प्रायोगिक नाटकाची चळवळ चालू ठेवण्यासाठी नाटकाला लोकांना बोलवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. तर या निमित्ताने मी थोडी संधी साधून 2 मेला नीता अनिल अंबानी कल्चरल सेंटर, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर NMACCला 2 तारखेला रात्री 8 वाजता प्रयोग आहे. तर आवर्जून नक्की या. धन्यवाद. विजेत्या संचाचं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट नाटक. नामांकन आहेत फिल्टर कॉफी, तितिशा प्रोडक्शन, सविता दामोदर परांजपे, मॅन मेकर्स मीडिया, ठरलाय फॉरएव्हर, वाईड विंग मीडिया, गोष्ट तिच्या घटस्फोटाची, रंगनील, लागली पैज, प्रभात थिएटर्स. आणि विजेते आहेत आणि या पुरस्कारासाठी 3 विजेते आहेत. तृतीय पुरस्कार, द्वितीय पुरस्कार आणि प्रथम पुरस्कार. तर हे तिन्ही विजेते आपण घोषित करावेत. तृतीय पुरस्कार 2026 मधील तृतीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक आहे लागली पैज. 2026 मधील व्यावसायिक विभागाचं सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार आणि द्वितीय पुरस्कार मिळवणारं नाटक आहे फिल्टर कॉपी. आणि 2026 मधील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक मराठी नाटक ज्याला रोख 50,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी देत आहोत असं नाटक गोष्ट तिच्या घटस्फोटाची, रंगनील. संपूर्ण संचाचं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते. पुढील पुरस्कार आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट मालिका. नामांकन आहेत दामिनी 2, अधिकारी ब्रदर्स दूरदर्शन, वचन दिले तू मला 7 सेन्स मीडिया स्टार प्रवाह, लपंडाव फुल फोकस प्रोडक्शन स्टार प्रवाह, लक्ष्मी निवास क्रिएटिव्ह मिंट प्रोडक्शन झी मराठी, सखा माझा पांडुरंग रुची फिल्म्स सन मराठी. आणि विजेते आहेत 2026 मधील सर्वोत्कृष्ट
टी व्ही मालिका आणि ही टी व्ही मालिका आहे लक्ष्मी निवास झी मराठी. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्काराकडे वळूया. पुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट चित्रपट. नामांकन भेरा, गुलकंद, आदिशेष, एप्रिल मे 99, कुर्ला टू वेंगुर्ला आणि विजेते आहेत 2026 मधील सांस्कृतिक कलादर्पणचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार चित्रपट आहे, सुरू आहे आणि परत पुढचाही महिना सुरू होणार आहे. एप्रिल मे 99 लोकप्रिय चित्रपट द्वितीय पुरस्कार. जी आपण प्रेक्षक पसंती ठेवलेली होती महोत्सवामधून सर्वात जास्त मतदान ज्यांना झालेलं आहे त्या प्रेक्षक पसंतीचं हे चित्रपटाचा पुरस्कार आहे. नटेश्वराचा आशीर्वाद हार सिकंदे हो जमला, स्नेहाचा नमानाचा गौरव सोहळा प्रेमाचा, पाहण्या रंगमंच की रंगला, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी, सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी. 2026 मधील आजचा सर्वात शेवटचा पुरस्कार आणि सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट रमेश मोरे दिग्दर्शित आदिशेष. नटेश्वराचा आशीर्वाद हार सिकंदे हो जमला. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला वाटतं आता ही ती वेळ आलेली आहे, तो क्षण आलेला आहे आणि खरं पाहिलं तर माझ्या मनात ती हुरहुर सुरू झालेली आहे. कसली हुरहुर ग? बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी जी हुरहुर वाटते ना, तीच हुरहुर मला आत्ता जाणवते. कारण आता हा सोहळा इतका सुंदर संपन्न झालेला आहे आणि मला वाटतं आपली ती नोकझोक जी सुरू होती ते भांडण देखील आता इथे संपणार आहे. कसलं भांडण कुठे होतं काही? नाही, भांडण नव्हतं, पण सुरुवातीपासून तू टोकत तर होतासच ना मला. टोकत नव्हतो अजिबात. मग काय करत होतास? अगं अपेक्षा करत होतो. अपेक्षा कसली? तीच साधी अपेक्षा जी आपल्या महाराष्ट्राच्या मातीची तिच्या भूमिपुत्रांकडून आहे. मराठी ही आपली आई आहे आणि तिला आपण जपूया. अगदी बरोबर. आणि हे मला पूर्णपणे पटलेलं आहे आणि मला वाटतं या सोहळ्याच्या निमित्ताने ते सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवलेलं देखील आहे. आणि हाच तो क्षण, हीच ती वेळ आहे. मी सगळ्यांना विनंती करते, जे जे सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्याचे सदस्य आहेत त्या सगळ्यांसोबत आम्हाला इथे एक आठवण म्हणून फोटो काढायचा आहे. तर मी विनंती करेन सगळ्यांनाच की त्यांनी मंचावर यावं. आजचे ज्यांना ज्यांना या सोहळ्यात कलेचा ज्यांना सन्मान झालेला आहे, ज्या कलाकारांना आज इथे गौरवण्यात आलेला आहे, त्यांना विशेष करून मी आवर्जून मंचावर येण्याची विनंती करते. ही आठवण आमच्यासोबत सदैव राहणार आहे आणि पुढच्या वर्षी आपण भेटणारच आहोत आणखी काही कलाकारांचा कलेचा सन्मान करण्यासाठी.